24 ऑगस्टला होणार जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ। सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश समारंभाला राहणार उपस्थित। बुलढाणा येथील जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ शनिवारी 24 ऑगस्टला सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असून या कोनशिला समारंभासाठी सर्वोच्च न्यायालयाचे 2 न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शनिवारी 24 ऑगस्ट रोजी बुलढाण्यात येणार असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय सावळे यांनी आज 22 ऑगस्टला पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शुभ हस्ते इमारतीचा कोनशिला समारंभ होणार असून या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालक न्यायाधीश नितीन सांबरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे। जिल्हा न्यायालयातील कोनशिला समारंभानंतर सहकार विद्या मंदिराच्या सभागृहात सर्व सन्माननीय न्यायमूर्तीच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत समारोहाचे तसेच जनसामान्य कर्मचारी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी कायदेशीर जनजागृती कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात सर्व क्षेत्रातील लोकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ॲडव्होकेट विजय सावळे यांनी यावेळी केले आहे। बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ आणि दिवसभराचा विधी लीगल अवेअरनेस ज्याला म्हणतो आम्ही, तो कार्यक्रम त्या ठिकाणी वकील संघ आणि जिल्हा न्यायालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे। सदर कार्यक्रमाकरिता उद्घाटक व प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्मान्य भूषण गवई सर, सन्मान्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे सर, मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्यायजी आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती तथा नागपूर बेंचचे मुख्य न्यायमूर्ती नितीन सांबरे साहेब आणि इतर 9 ते 10 हायकोर्ट जजेस त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत।